नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या क्वंडम मध्ये. आणि आजच्या दिवसाची सुरुवात इतकी क्यूट होणार मला असं वाटलं नव्हतं, कारण माझ्या फ्रेंडकडे आणलाय हा एंटरटेनमेंट वाला डॉगी आणि हा इतका क्यूट आहे की कायच सांगायचं. आणि त्याला आज सोडायची माझी अजिबात इच्छा नव्हती, पण काय करू, हा इकडे माझा पसारा मी काढून ठेवलेलं होतं म्हणून त्याला त्याच्याच घरी ठेवलं आणि मी माझं फुलांचं सामान घेऊन बसले, म्हणजे ज्वेलरीचं. कारण आज आहे मला परत एक रिअल फ्लावरचं ऑर्डर, जे मी करायला बसले होते, म्हणजे इकडे पसारा काढून दिला आणि त्यानंतर तिच्याकडे बसले होते. आणि परत आज मी ही काली कलोटी टी शर्ट घातलेली आहे, ज्यावर मी परत डोंबळी दिसते. म्हणजे आपल्याला एक असते ना, म्हणजे जे आपल्याला आवडत नाही ते तरीही हातात येते आणि तरीही आपण ते वेअर करतो. इकडे माझ्या मुलीला धमकी दिल्यानंतर मी इकडे माझं काम करत होती, कारण ती तिकडे माझ्या वायरला हात लावत होती आणि इकडे बोर्डचं काम म्हटलं किंवा वायरचं काम म्हटलं तर ते मला खूप जास्त. इकडे मी बाकीचे आपले म्हणजे इयरिंग्स, मांग टिका आणि रिंग्स वगैरे, नेकपीस वगैरे ते सगळं रेडी केलं. त्यानंतर हँडकफ रेडी केलं आणि ही आई बाबाचे ब्रुचेस आज मी काहीतरी वेगळ्या पद्धतीने बनवले. अँड आपला सेट असा काहीतरी टर्न आउट झाला. पण आपल्या फुल सेटचा लुक पाहण्यासाठी तुम्हाला कुठे जावं लागेल? एक्झॅक्टली, कीर्तीज गॅलरी. तर नक्की विजिट करा माझ्या पेजला, म्हणजे कीर्तीज गॅलरीला, आणि फॉलो करायला विसरू नका. फुल ज्वेलरीचं घेतलं पटकन एक शूट आणि हँड ओव्हर करून दिलं क्लायंटला. आणि त्यानंतर आजची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज आहे माझ्या सुंदरीची एंगेजमेंट, म्हणजे माझ्या डिअरेस्ट आणि बेस्टेस्ट फ्रेंडची. आणि फायनली शी गॉट हर लव्ह, म्हणून तिच्या एंगेजमेंट मध्ये असं काहीतरी नटापटा करून मी निघाली आहे. पण या अशा तडकत्या भडकत्या उन्हात आपला मेकअप तर गेला खड्ड्यात. पण म्हटलं आपला थोबाड आपला पहिलेच चांगल्या पद्धतीने बांधून घ्यावा, आणि सोबतच आपल्या कार्टेलाही बांधून दिलं. आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो हॉलमध्ये, आणि हॉलमध्ये पोहोचताच ऑलरेडी इथे प्रोग्राम सुरू झालेला होता. आणि इथे आमचे प्रिय फोटोग्राफर, प्रिय बंधू इथे मिळाले, आणि सोबतच आमच्या वहिनी सुद्धा इथे फुल ऑन मेकअप मध्ये होत्या. मी एकदम पटाका दिसत होते. आणि सोबतच हा आमचा बंधू, म्हणजे हा आहे प्रणय, आणि आमची सगळी गँग ही आम्हाला त्यानंतर मिळाली. म्हणजे एका एंगेजमेंट मध्ये आम्ही सगळी गँग इथे भेटतोय, सगळे कॉलेजमेट्स आम्ही इथे भेटतोय, हे खरंच खूप चांगलं वाटते. प्रोग्राम मस्त पैकी आम्ही एन्जॉय केलं. पण या पूर्ण पैकी त्या गरमीमध्ये आमचा हा मेकअप आणि हे जे कपडे असतात भारी भारी, त्यामुळे आम्ही पूर्ण दमलेलो. आणि आफ्टर ऑल दी मेकअप आणि ते कपडे ते सगळं काढल्यानंतर जेव्हा आपण आपला चेहरा धुतो ना, ती म्हणजे आपली असली औकात. आणि हा डोळ्याला लावलेला काजळ आता काही 2 ते 3 दिवस निघणार नाही आहे आपला.